लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। जागा डेव्हलपमेंट करार करण्याकरता 28 कोटी रुपये घेत जागा विकसित न करता ती परस्पर दुसऱ्या व्यावसायिकासोबत करार करून फसवणूक केल्याप्रकरणी राठी अमराई जागा मालक विजय राठी यांच्यासह त्यांच्याच कुटुंबातील 9 जणांविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। रात्री उशिरा विजय राठी यांना आर्थिक गुन्हे शाखेनं ताब्यात घेतल्याची माहिती उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी माध्यमांशी बोलताना दिली। पोलिसांनी दिलेली अधिक माहिती आणि विजय बेदमुत्ता यांच्या तक्रारीनुसार 3 भागीदारांची स्पेस सिनर्जी कंपनी आहे। विजय राठी यांच्यासोबत बालपणापासूनच ओळख होती। 2008 मध्ये राठी यांनी कुटुंबियांची एकत्रित मिळकत राठी अमराई जागा विकसित करावायची आहे असं सांगितलं। राठी यांच्यासह 9 जणांसोबत जागेचा विकसन करारनामा करत 2015 पर्यंत 18 कोटी रक्कम देण्यात आली। तसेच राठी यांनी कुटुंबियांना 1,41,55,000 रक्कम मेंटेनन्ससाठी देण्यात आली। यासह प्लॅन मंजूर, अग्रीमेंट, कर्ज मंजुरीसाठी 8,62,00,000 असे 28,10,12,000 रक्कम 2008 ते 2017 पर्यंत देण्यात आली। 2012 मध्ये डेव्हलपमेंट अग्रीमेंट दस्तही नोंदवले गेले। मिळकत त्रयस्थाला विक्री करता येणार नाही असं न्यायालयाचे आदेश असताना देखील संशयित राठी यांनी एका बांधकाम व्यावसायिकासोबत डेव्हलपमेंट करारनामा करत घेत फसवणूक केल्याचं तक्रारीत म्हटलेलं आहे। फिर्यादीवरून विजय राठींसह कुटुंबातील 9 जणांवर सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।